आजचं दुधोंडीचं मैदान मोठं मैदान आणि आज मोठ्या मैदानात पुन्हा एकदा गुलाल. आज 2 नंबर झालाय. आज विचारूया काय प्रतिक्रिया आहेत, कारण ज्या वेळेस ही जोडी उतरली त्यावेळेस 1 नंबर झाला. ड्रायव्हर आज 2 नंबर झाला. कायम तुम्ही 1 नंबरचं यश बघितलं, आज काय जाणवलं? आज 2 नंबर नाही, चांगली पण होती, पण लखनची शिकेची पण गाडी चांगली पळाली, आपली पण चांगली पळाली, पण सुट्टीला थोडीशी माग होती त्यामुळं 2 नंबर झाला. चांगली गाड्या पळाल्या फायनलला पण. आयोजक एकदम 1 नंबर होतं. फाट्या ते बी भारी प्रोग्राम झाला, 1 नंबर झाला. नियोजन कसे हे नाही. आता आज आशा होती का की 1 नंबर होईल? नाही बा, आज मोठ्या मैदानात अशी होती बा फायनलला फायनलला राहिली गाडी. 2 नंबरले मोठा अभिमान मान झालं का 2 नंबर केला गाडीनं. आता काय होतं ह्या जोडीकडून प्रेक्षकांना अपेक्षा काय असते 1 नंबराची? कारण राजा सम्राट ज्या वेळेस उतरलाय मोठ्या मैदानात त्यावेळेस मोठं मैदानाचं 1 नंबरचं बक्षीस तो घेऊन गेला. आता चांगलेच मैदानात चांगले बक्षीस घेतले, त्यानं चांगली गाडी पळाली. पण आदातमुळं थोडीशी गाडी हेच होती म्हणा. शेवटी लहान वासरू आहे ना, मोठ्या बैलाबरोबर बी पळणं, त्यामुळं चांगलीच गाडी पळते, असं काही नाही. ज्यावेळेस आता अशी काटोकी टक्कर होती म्हणायला लागेल, आता काटोकी टक्कर ज्यावेळेस मोठ्या मैदानात होती त्यावेळेस काय वाटतं? कारण खालून गाड्या सुटलेल्या असतात, सगळ्या पब्लिकचा कालवा, मनात दागदुगी वाटते का की किती नंबर होईल? 1 होईल का 2 होईल का 3 का 4? असं काही 1 2 3 असं काही नाही विषय, फक्त बा गुलाला राव इतकी आता अपेक्षा राहते. असं काही नाही 1 2 नंबर. आता काही सगळे बैल पळते, असं काही नाही आपलंच 1 नंबर होईल बा, त्याचं पण होतं, असं काही नाही. झाला आज दुसऱ्याचं पण 1, असं काही नाही. मित्रांनो बघा, आज लखनने 1 नंबर केला, पण त्यांना पण आनंद झाला की दुसरी पण बैल 1 नंबर करायला आली, तर आपणच 1 नंबर कायम केला असं काय नाही. आता त्यांचं बंधू पण आहे, ती काय सांगचाल आजचा 2 नंबर? 2 नंबर चांगली गाडी पळाली. तो बी असं काही नाही, तो बी पळणारच बैल. असं नाही की 1 मैदानात मार खाल्ला का बा दुसऱ्या मैदानात लगे आपणच 1 नंबर करायला पाहिजे. तो बी पळणारच बैल, 1 ना 1 मैदानात ते नंबर करतोस. त्या बैलाचा इतिहास आहे आजपासून. लखन बैल पळणारच असलं काही नाही. आमची गाडीच पण चांगली पळाली, 2 नंबर बी झाला तर अभिमान झाला, असं काही नाही. आता आज घासाघीस झाली, म्हणजे घासाघासी अशी झाली, आपले बैल पळते निकालाला, पाट्या होत्या शॉर्ट. जर पाटी अजून 850 फूट पल्ला राहून जाय तर आपला 1 नंबर झाला असता, आमची अशी अपेक्षा होती. कारण का गाडी आमची सुट्टीत फसती, कारण का बैल सम्राट जे आहे ना, सुट्टीत थोडं व्यवस्थित उभं राहत नाही, त्याच्यामुळं सुट्टी आमची कधी पण गाडी सुट्टीला मागच निघती. त्याच्यामुळं आमची गाडी मोराच्या रानालाच जास्त पळती, अशी आमची अपेक्षा आहे बा. तर लखन जे आहे ना, खाली सेकंड पटचा बैल खालीहूनच कडक निघत होते, त्याच्यामुळं त्याची पटरी होती. आज त्यानं केला बा 1 नंबर. चांगलं लखन 1 नंबर केला, तुम्हाला पण आनंद आहे? हा, बंगालचाच बैल आमचा, त्यानं केला, आम्ही केलं काय 1च नंबर, असलं काही नाही. बघा, बैलगाडी क्षेत्र यालाच म्हणायला लागेल, दुसऱ्या मालकाच्या बैलाने 1 नंबर केला बैलगाडा मालकानं, पण आज आनंद ही भाऊ आहेत त्यांना पण झाला. कारण असं जर झालं ना बैलगाडी क्षेत्रात, सगळ्यांना आनंद. दुसऱ्याच्या गाडीने 1 नंबर केला तरी बैलगाडी क्षेत्र जास्त काय टिगल आणि संबंध वाढतील चांगलं. ती गाडी बी चांगली पळते ना, त्यांना 1 नंबर केला तर काही नाही. आपण दुसऱ्या मैदानात करू, तिसऱ्यात करू, चौथ्यात करू, अशीच पळत राहू. फक्त आम्हाला अपेक्षा आहे बा गुलाला आपण केला, आज त्यानं केला, दुसऱ्या मैदानात दुसऱ्यानं करा, असं सगळ्याला मान भेटायला पाहिजे 1 नंबराचा, असं काही नाही आपल्याला. आणि किंवा लखनला सगळ्या बैलाला 1 मैदान असं, म्हणजे हार जीत ही ठरलेली आहे. हो हो हो, हार जी 100%. सलग कोणती जोडी असा कोणताच बैल नाही सलग मी असं म्हणू शकत नाही सांगून का 1 नंबर मी करेन. कोणता पण काही करू शकतो, असं काही नाही, कोणलाच कमी नाही समजायचं. आपल्या महाराष्ट्रातले 1 नंबरचे चांगले नंदी टॉपचे लय बैल पळणारे. या बैलांचं एक जोडीचं वैशिष्ट्य आहे, खालचा नंबर कधी घेतला नाही. चांगली पळायची बघ गाडी, 2-3च्या खाली आजपर्यंत गेले नाही ते. ज्या रोजी फायनलला गाडी राहणार आजपर्यंत असं रिकाट द्यायचं 1 नंबराचं आहे. आजच समजा फायनलला गाडी राहिली तर 2 झाला फक्त, ना तर जिथे जिथे पळाली तिथे 1 नंबरच राहिला त्याचा. आता पुढच्या कुठल्या मैदानात आपल्याला हे जोड पळताना दिसेल? भाऊ आता आमच्याकडे मैदान आहे नाशिकला, तिथं पळणार आहे, अजून नियोजन झालं नाही.
पण तिथं पळणार आहे, जसं आमचं गावचं कडा मैदान आहे तिथं पळतील बैल. 11 तारखेला नाशिकला बुलेटचं मैदान आहे, तिथं पळणार आहे आपली गाडी. आता मित्रांनो, एक मोठं मैदान आहे ते हिंद केसरीचं मैदान कोरेगावचं. सगळ्यांची अपेक्षा असते हिंद केसरीचा मान मिळवायचा कोरेगावचा. ही जोडी दिसेल का? हा दिसन ना दिसन. लिंगकेसरी मैदानात आज जोड राहील सम्राट राजा. मित्रांनो, सम्राट आणि राजा पण आपल्याला हिंद केसरी मैदान गाजवताना दिसणार आहेत, तर त्यांना आपण शुभेच्छा करूया.